नमस्कार. आपण दर शनिवारी इथे गीतेवर चिंतन करण्यासाठी भेटत असतो. आज आपण सगळे लोक इथे आलात आणि गीतेवर चिंतन करण्यासाठी मला संधी दिलीत. त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आपण गेल्या वेळेस दुसऱ्या अध्यायाबद्दल बोलत होतो. तर आपण 11व्या श्लोकापासून सुरू केलं होतं की करीसी भलता शोक वरी ज्ञान ही सांगशी मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानवंत न जाणती. ह्याच्यापासून सुरुवात केल्यानंतर मग आपण काय म्हटलं होतं की मी तो आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी तसेची सगळे आम्ही न पुढेही नसू कधी. तर याच्यावर आपण काय चिंतन केलं होतं की हा जो देह आहे हा जसा आता आहे तसा पुन्हा राहणार नाहीये. परंतु या श्लोकामध्ये भगवंताला सांगायचं काय आहे की डबल निगेटिव्ह मध्ये सांगितलंय, म्हणजे दोन नकार. नव्हतो कधी, नव्हतो कधी म्हणजे नेहमीच होतो. न पुढे नसू कधी म्हणजे आधी कधी नव्हतो असं कधीच नव्हतं आणि पुढे कधी नसू असंही कधी नसणार नाही. याचा अर्थ काय आहे की आपलं जे खरं स्वरूप आहे, आपलं जे आत्मस्वरूप आहे ते नसण्याचा संभवच नाहीये. आपलं जे खरं स्वरूप आहे ते नेहमीच असतं, नेहमीच होतं आणि नेहमीच राहणार आहे. हा या श्लोकाचा ऍक्च्युअल अर्थ आहे. तर मागच्या वेळेस मी फक्त देहाबद्दल बोललो, परंतु आत्म्याबद्दल नाही बोललो. त्यामुळे मला हे बोलणं आवश्यक वाटलं. आता त्याच्यानंतरचे जे काही श्लोक आहे, नंतर मग आपण आणखीन 2-3 श्लोक बघितले होते पहा, की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय आपण बघितलं होतं ना. देहिनोस्मिन् दधा यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. हा 13वा झाला. त्याच्यानंतर मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान स्थितिक्षस्व भारत. म्हणजे मात्रांच्या स्पर्शामुळे आपल्याला शीत उष्ण सुख दुःख ह्या गोष्टी होणारच आहेत. ह्या सगळ्या आगमापायिनो नित्यास म्हणजे आगम आणि अपायिन हे अनित्य आहे, हे येतं आणि जातं. त्यामुळे हे सहन करणं तान स्थितिक्षस्व भारत हे आपलं कर्तव्य आहे. असं जर आपण व्यवस्थित राहिलो तर आपण बरे राहू या दुनियेत, असं सांगतात. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. आता बघा की संस्कृत मला येत नाही असं मी लोकांना सांगतो, लोकांना विश्वास बसत नाही. मला खरंच संस्कृत येत नाही. हे देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे म्हणून मी वाचतोय. ओके, त्यामुळे हे मला वाचता येतं पण मला समजत काहीच नाही. त्यामुळे मग ह्याचा इंग्रजीतला अर्थ मला बघावा लागतो किंवा मराठीतला बघावा लागतो. तर इंग्रजीमधला जो अर्थ लिहिला आहे की ओ बेस्ट अमंग मेन म्हणजे अर्जुन, द पर्सन who is not disturbed by happiness and distress and is steady in both is certainly eligible for liberation. ओके, तर ह्याच्यामध्ये 15व्या श्लोकामध्ये विनोबा काय म्हणतात, ह्यांची मात्रा न चाले, ह्यांची मात्रा न चालेची ज्या धीर पुरुषावरी समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो. म्हणजे कसं की शीतोष्ण विषय स्पर्श, शीतोष्ण सुखदुःखेषु ह्यांचा जर आपल्यावर परिणाम होत नसला आणि जर ह्यांच्यामुळे आपण सुखी किंवा दुःखी होत नसलो तर अशा प्रकारची व्यक्ती इज एलिजिबल फॉर लिबरेशन. म्हणजे अशाच मनुष्याला मोक्ष मिळू शकतो. राईट, मोक्ष लाभास योग्य तो. तर अशा प्रकारे समजा सुख आणि दुःख ह्या दोन्ही संवेदनांच्या पुढे जर मी गेलो तर ते कसं जाईन मी. तर सुख कशामुळे होतं आपल्याला. आपल्याला असं वाटतं की एखादी वस्तू माझ्याजवळ जी नाही आहे ती जर मला मिळाली तर बरं होईल, असं आपल्याला वाटतं. म्हणून मग आपण ती वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टीला म्हणतात प्रवृत्ती. समजा एखादी गोष्ट मला आवडत नसेल तर त्या गोष्टीपासून मी पळून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा ती गोष्ट मी माझ्या आयुष्यातनं घालवून देण्याचा प्रयत्न करतो. ह्याला म्हणतात निवृत्ती. तर प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी आपण कशा करता करतो, तर सुखप्राप्ती करता करत असतो. राईट, परंतु आपल्याला प्रत्येक वेळेस सुख प्राप्त होईलच किंवा नाही हे आपण नाही सांगू शकत खात्रीपूर्वक. कारण की
कसं असतं, आपण समजा असा विचार केला, की अमुक एका गोष्टीमुळे मला सुख प्राप्त होईल. समजा आपण म्हणू, की आता चहा. तर पुण्यातले लोक जे असतात त्यांना चहा फार आवडतो आणि पुण्यात गल्लोगल्ली आपल्याला चहाची दुकानं दिसतील आणि त्या चहाला ते चहा म्हणत नाही. चहाला म्हणतात अमृततुल्य. म्हणजे चहा प्यायल्यानंतर आपल्याला अमृत प्यायल्याचा अनुभव येतो आणि खूप चांगलं वाटतं. तर तेवढ्यापुरतं आपल्याला खूप चांगलं वाटतं. परंतु ज्याला चहा आवडतच नाही, त्याच्यासाठी त्या चहामधनं काही आनंद मिळेल का? किंवा सुख मिळेल का? नाही मिळणार. किंवा ज्यांना चहा पिल्यामुळे ॲसिडीचा त्रास होतो, ॲसिडिटी. तर त्यांनी जर चहा प्यायला, तर मग त्यांना तर त्रासच होईल, आहे की नाही? म्हणजे चहामध्ये जर सुख आहे असं मला वाटलं, तर ते सुख प्रत्येक व्यक्तीला तेवढंच मिळालं पाहिजे ना? पण तसं तर काही मिळत नाही. त्यामुळे ते सुख चहामध्ये नसतं. ते सुख जे असतं ते आपल्या आतमध्येच असतं. हे जर आपल्याला कळलं, तर मग काय होईल, की आपण त्या आतल्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. किंवा चहा मला आवडतोय आणि मला चहा प्यायची इच्छा झाली माझ्या मनामध्ये आणि मी तो चहा प्यायलो. मला चांगला वाटला. पण त्याच्यानंतर दुसरा कप, तिसरा कप, चौथा कप, 10वा कप जर मी लागोपाठ प्यायलो, तर मग मला त्रास होईल ना त्याचा. मला शेवटी म्हणजे उलटी होईल, असं होईल. त्यामुळे कसं आहे, की चहामध्ये ते सुख नसून ते दुसऱ्या कशामध्ये तरी आहे, हे मला कळायला पाहिजे. हे जोपर्यंत मला कळत नाही, तोपर्यंत मी भटकत राहीन. ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. आपण आत्तापर्यंत जे काही चिंतन केलेलं आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का? किंवा कोणाला काही मत मांडायचं आहे का? तर आपण ते घेऊ. कारण की कसं होतंय, की गेल्या 2-3 वेळेस असं होतंय, की मीच फक्त बोलतोय आणि इतर कोणी बोलत नाहीये. त्याच्यामुळे असं नको व्हायला, की मी बोलतोय पण कोणाला तरी कंटाळा येतोय किंवा कंटाळवाणं वाटतंय, असं नको व्हायला. तर आपण जर आत्तापर्यंत जे काही बोललो आहोत आपण, त्याच्याबद्दल जर आपल्याला कुठले विचार व्यक्त करायचे असतील, तर आपण करू शकता. आपण स्वतःला अनम्यूट करा आणि बोलू शकता आपण. आपल्याला जर व्हिडिओ चालू करायचा असेल, तर व्हिडिओ देखील चालू करू शकता आपण. Zoomवर तसा व्हिडिओचा तेवढा प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे जर Zoomवर आपण व्हिडिओ चालू केला, तरी काही हरकत नाही. आणि जर आत्तापर्यंतचा विषय समजा कळला असेल, पटला असेल, पचला असेल, तर मग आपण थोडं पुढे जाऊ मग. तर सुख आणि दुःखाचा जो कॉन्सेप्ट आहे, तो आता कळला ना आपल्याला. तर जर आपण आणि दुसरं कसं आहे पहा, की सुख आणि दुःख आपल्याला होत असतं. सुख आणि दुःख या दोघांचाही अनुभव आपल्याला येतो. ठीक आहे. परंतु जे आत्मतत्व सुख आणि दुःख दोघांनाही प्रकाशित करू शकत असेल, ते त्यांच्या पलीकडे असायला पाहिजे की नाही? ते आपण आहोत. तर प्रकाश, यू वॉन्टेड टू आस्क समथिंग, सो प्लीज गो अहेड आणि अनम्यूट युअरसेल्फ आणि आपण मग तो प्रश्न घेऊ. नमस्कार विक्रमजी. हां, बोला. मला एक प्रश्न होता. हां. अ, त्रितापाविषयी सांगाल का? त्रिताप त्रिताप काय? म्हणजे आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप याच्याबद्दल मला सांगता येईल का? ठीक आहे. आपण ह्याच्यावर करू चिंतन. मी पहिले ॲक्चुअली हे सुख-दुःखाबद्दलच आपण राहू इथे, कारण की आपण या दुसऱ्या अध्यायात आहोत. तर कसं होतं पहा, की आपल्याला शरीरामध्ये 2 प्रकारची दुःख असतात. म्हणजे हे आधी भौतिक, आता आधी भौतिक, आधी दैविक, आधी आध्यात्मिक आपण हे नंतर घेऊ वाटल्यास. पण आपण ह्या 6 प्रकारच्या दुःखांबद्दल मी बोलतो किंवा भीती जी असते ना आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल बोलतो. त्याच्यामध्ये जर हे लक्षात आलं, की हे कशामुळे होतंय आणि मग ह्याच्यातनं मुक्त व्हायला आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करू. तर शरीराचे 2 प्रकारचे ताप असतात किंवा 2 प्रकारच्या आपल्या मनामध्ये भीती असतात, की हे झालं तर काय? तर एक म्हणजे जरा, म्हणजे वृद्धावस्था. आपण मोठे होतो. ठीक आहे ना? तर त्याची आपल्याला भीती असते. आणि दुसरं म्हणजे मृत्यू. प्रत्येक जीवाला म्हणजे प्रत्येक मनुष्याला जी देहबुद्धीमध्ये आहे व्यक्ती, जो मनुष्य देहबुद्धीमध्ये आहे, त्या मनुष्याला जरा आणि मृत्यू या 2चं भय असतं. ठीक आहे? तर धिस इज विथ रिस्पेक्ट टू अवर बॉडी, म्हणजे आपल्या देहाच्या दृष्टीने ह्या 2 गोष्टींचा आपल्याला भय वाटतं. ठीक आहे? त्याच्यानंतर जो ह्याच्यापेक्षा सटल देह आहे आपला, म्हणजे प्राणमय कोश म्हणतात त्याला.
पहिला आपलं हे जे शरीर आहे किंवा आपलं जे अस्तित्व आहे हे पंचकोशाचं बनलेलं आहे असं म्हणतात, राईट? तर पंचकोशांपैकी जो सगळ्यात ग्रोसेस्ट कोश आहे, म्हणजे हे फिजिकल बॉडी, आपलं हे भौतिक शरीर, ह्याच्यात 2 गोष्टी घडतात. एक तर एजिंग आणि डेथ, म्हणजे वृद्धावस्था, जरा आणि मृत्यू, ह्या 2ची आपल्याला भीती असते. नंतर प्राणमय कोशामध्ये कसं असतं, की त्याच्यामध्ये भूक आणि तहान ह्या 2 गोष्टींमध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर आपण काय म्हणतो, की देहामध्ये जर आपण स्थित असलो किंवा देहामध्ये आपली बुद्धी स्थिर असली किंवा आपण देहाशी अटॅच्ड असलो किंवा त्याच्यासोबत आपलं तादात्म्य असलं, तर काय होईल? मी म्हातारा झालो, मी आता मरणार, अशा प्रकारची भीती आपल्या मनात असते. ठीक आहे. कारण की हा देह म्हणजे मी असं मी समजून बसलो, आहे की नाही? तर जोपर्यंत मी ह्या मनस्थितीमध्ये आहे, तोपर्यंत मला त्या 2ची भीती वाटेल. नंतर मी म्हणतो, की मला भूक लागली आणि मला तहान लागली. तर ती ॲक्चुअली आपल्या प्राणमय कोशामध्ये असते. म्हणजे द एनर्जी बॉडी इज आयदर थर्स्टी ऑर हंग्री. मग काय होतं, की आपण अन्न खातो आणि मग आपल्या आतमधला जो अग्नी आहे, जो जठराग्नी आहे, ज्याला वैश्वानर म्हणतात भगवान 15व्या अध्यायामध्ये, तो प्राण आणि अपान ह्यांना एकत्र करून प्राणापानसमायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. तर अन्नाचं पचन जठराग्नी करतो. तर ही जी भूक आहे, ही भूक आणि नंतर तहान, ह्या 2 गोष्टी आपल्याला प्राणमय कोशामध्ये जेव्हा आपण आपलं तादात्म्य असतं, तेव्हा लक्षात येतात. तर ते असं होतं. आणि नंतर म्हणजे त्याच्यानंतरचे 3 दुःख आहेत ते मनोमय कोशामधले आहेत. म्हणजे मनामध्ये आपल्याला 2 गोष्टी असतात. एक तर शोक आणि एक मोह. शोक म्हणजे ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल आठवण करून आपण आत्ता दुःखी होतो. हा शोक झाला, है ना? आणि मोह म्हणजे आपण जे नाही आहोत, ते आपण स्वतःला समजून बसलेलो आहोत. तर ह्या 2 गोष्टी मनामध्ये घडतात. तर हे 6 आपली दुःख आहेत फंडामेंटल. मूलभूत आपल्या ज्या संवेदना आहेत, की ज्यांना आपण घाबरतो, त्या या 6 आहेत. तर आपलं जितकं तादात्म्य ह्या 3 प्रकारच्या कोशांमध्ये असेल, त्या प्रमाणात आपण तेवढे दुःखी होऊ आणि आपण मग ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो. हीच तर आपल्या आयुष्याची सगळी कहाणी आहे की नाही? तर जर मला लक्षात आलं, की ह्या 3 कोशांमध्ये माझं पेरिफेरल एक्झिस्टन्स आहे. सरफेस लेव्हल एक्झिस्टन्स आहे. पण मी स्वतः ह्याच्याही मागे आहे. ह्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. तर त्या मनोमय कोशाच्या पलीकडे जे आपलं अहंकार तत्व असतं, ज्याच्यामध्ये डुअरशिप, कर्ता भाव असतो, त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशामध्ये मला स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव असते. आणि त्याच्या पलीकडचा जो सटलेस्ट कोश आहे, तो म्हणजे आनंदमय कोश आहे. आनंदमय कोशामध्ये मी आनंद घेत असतो किंवा सुख भोगत असतो. तर ह्या विज्ञानमय कोशामध्ये मी कर्ता असतो. म्हणजे मी काय करतो, की मी ह्या बाकीच्या 3 कोशांमध्ये ऑपरेट करून आणि तिथनं मला जे हवं असेल ते घेतो किंवा जे नको असेल ते टाळतो. म्हणजे मी कर्ता होतो आणि मग आनंदमय कोशामध्ये मी भोगता होतो. तर हे जे आहे कर्तेपण आणि भोगतेपण, जोपर्यंत आपण ह्या 2 मध्ये असतो ना, तोपर्यंत आपण ह्या चक्रामध्ये अडकलेलो असतो सारखे. कारण की आपल्याला असं वाटत असतं, की हा जो आनंदाचा भोग आहे किंवा सुखाचा भोग आहे, हा मला ह्या मनोमय, प्राणमय आणि अन्नमय कोशामध्ये जे काही मी करतोय त्याच्यामुळे होतोय. तसं नसतं. तर ह्याच्या पलीकडे आपण असतो आणि जेव्हा आपल्याला ते कळतं, की आपण ते आहोत. आपण हे नाहीच आहोत. तेव्हा मग आपल्याला दुःख निवृत्ती होते आणि निरंकुश तृप्ती होते. म्हणजे फार तृप्तीचा अनुभव आतून येतो. मग त्याच्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट मिळवा किंवा एखादी गोष्ट पळवा, याच्यामध्ये अडकण्याची गरज नाही पडत. प्रज्ञा, तुझा हात वर आहे, तर तू अनम्यूट कर स्वतःला आणि विचार, काय विचारणार होतीस? नमस्कार दादा. नमस्कार. किती छान वाटलं तुला बघून. सांग. मला पण. तुम्ही मगाशी जे बोललात तूप आणि चहाचं जे एक्झाम्पल दिलं पुणेरी लोकांबद्दल, तो
मला असं वाटतं की ही जी भावना आहे सुखाची किंवा त्याच्या त्याच्या अनुभवाची ही त्याचं ट्रान्झिशन आणि ते आपल्याला कुठल्या गोष्टीबद्दल कधी वाटेल ते व्हेरिड असू शकतं. फॉर एक्झाम्पल आणि म्हणजे तिथूनच आपल्याला मोक्ष प्राप्त होईल प्रत्येक गोष्टीतून हे थोडंसं मला जरा डिफिकल्ट वाटतं म्हणजे ती स्टेज यायला. कारण चहा पिऊन मला छान वाटतं ही गोष्ट आहे. पण मी जेव्हा प्राणायाम करते आणि मी जेव्हा माझा ब्रेथ होल्ड करते, तेव्हा मग मला खूप छान वाटतं. सो प्रत्येक आपला जो एक्सपिरियन्स जो आपल्याला सुख देतो, तो आपल्याला त्या गोष्टीची अटॅचमेंटच असेल, असं असू शकत नाही. म्हणजे अशा काही-काही गोष्टी असू शकतात, मे बी विच आर रिअली गुड ज्याचा आपण खूप मनापासून मला ते करायला आवडतं किंवा त्या गोष्टींचा आनंद येतो. बट इव्हेंच्युअली दे आर गुड फॉर अस. असं तुम्हाला पण वाटतं का किंवा तुमचं मत काय त्याबद्दल? कसं असतं बघ, की जो अनुभव टाईम T=T1 ला सुरू होतो आणि टाईम T=T2 ला संपतो. इट इज लिमिटेड इन टाईम. म्हणजे तो काळामध्ये मर्यादित आहे की नाही? तर जी गोष्ट काळामध्ये सुरू होते आणि काळामध्ये संपते, तिच्यामधनं आपल्याला अनंत काळपर्यंत आनंद नाही मिळू शकत किंवा सुख नाही मिळू शकत. तर जर आपला आनंद किंवा आपलं सुख ह्या देहामध्ये असलं तर काय होईल, की आयुष्यभर चालेल. पण नंतर काय? आपल्याला तर त्याच्याही पुढे जायचं ना. आपल्याला तर मरणाची किती भीती वाटते, इजंट इट? तर मरणाचं तर नाव पण घेऊ नका असं म्हणतात. म्हणजे समजा आपण कोणाला म्हटलं, की एक दिवस सगळेजण मरणार आहेत किंवा एक दिवस मी पण मरणार आहे आणि तू पण मरणार आहे. म्हणजे कसं, की हा देह मरणार आहे. आणि खरं सांगायचं ना प्रज्ञा, आता हा देह पण मरत नसतोच. देहामध्ये सारखं क्षणोक्षणी काही ना काही सुरू आहे, है ना? म्हणजे हा देह सारखा बदलत नाहीये का? आपण ह्याच्या आधीच्या एका कुठल्यातरी कार्यक्रमामध्ये चिंतन केलं होतं बघ, की मी श्वास आत घेतला, ऑक्सिजन आत गेला. ऑक्सिजनचे काही मॉलिक्युल्स माझ्या शरीरात समाविष्ट झालेत आणि मी श्वास सोडला तेव्हा कार्बन डायऑक्साईडचे काही मॉलिक्युल्स शरीराच्या बाहेर गेले, आहे की नाही? तर मला सांग, की हा देह काही कॉन्स्टंट आहे का? हा तर दर क्षणी बदलतोय. म्हणजे काय झालं, की आत्ता ह्या क्षणीचा जो देह आहे तो पुढच्या क्षणी मेला. पुढच्या क्षणीचा देह हा ब्रँड न्यू आहे. त्याच्या पलीकडच्या क्षणाला पुन्हा तो देह मेला, दुसरा आला. तर असे अनंत देह आपल्यावर आपण आपल्यामध्ये आल्यातीने केलेत. आपल्यावरने चढवलेत. म्हणजे हा देह, मग त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश आणि त्याच्या आतमध्ये मनोमय कोश आणि त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश आणि त्याच्या आतमध्ये आनंदमय कोश आणि त्याच्या आतमध्ये छोटासा आत्मा. असं नाहीये. जे सूक्ष्म तत्व असतं ना, ते स्थूलापेक्षा जास्त व्यापक असतं. कधीही बघतो. पृथ्वी तत्व जे आहे ना, त्याला मर्यादा आहेत. म्हणजे त्याला वजन आहे, आकार आहे, लांबी आहे, रुंदी आहे. हे सगळं पृथ्वीमध्ये आपण त्याचं मोजमाप करू शकतो, राइट? त्याच्यापेक्षा पाणी पाणी जे आहे, त्याच्यापेक्षा सटलर म्हणजे सूक्ष्म तत्व जे आहे, पाण्याला आकार नाहीये. पृथ्वीला आकार आहे, पण पाण्याला आकार नाहीये. पाणी तुम्ही ज्या भांड्यात ठेवाल, त्याचा आकार प्राणी ग्रहण करेल, आहे की नाही? त्याच्यापेक्षा सूक्ष्म तत्व काय आहे? अग्नितत्व आहे. अग्नितत्व त्याला आकार पण नाही. तो बदलू शकतो आकार कसाही. पण त्याला रूप आहे. आपण त्याला बघू शकतो. अग्नीमुळे रूप आहे ना. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे? त्याच्यापेक्षा सूक्ष्म वायू आहे. तर वायू ह्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. म्हणजे वातावरण आपण जे म्हणतो, पृथ्वीच्या भोवती सगळ्या वातावरणामध्ये ही 3 गोष्टी आहेत ना, अग्नी पण आहे, जल पण आहे आणि पृथ्वी पण आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठा वायू आहे की नाही? आणि त्याच्यापेक्षाही मोठा आकाश आहे. आकाशामध्ये फक्त शब्द ऐकू येतो. वायूचा स्पर्श होतो. मागच्या वेळेस आपण ते पंचमहाभूत आणि पंचतन्मात्र ह्याच्याबद्दल बोललो होतो की नाही? तर पृथ्वी तत्वामध्ये आपण जोपर्यंत अडकू, तोपर्यंत काय होईल, की तोपर्यंत आपण वस्तूंचा संग्रह करू. म्हणजे काय होईल, की मी माझ्या स्वतःला हा देह मानला आणि हा देह तर अपूर्णच आहे. कारण की देहाची लांबी, रुंदी वगैरे सगळं आहे ना, वजन आहे. हा जड आहे देह. हा देह जो आहे, जो देह आपल्याला फिजिकली दिसतो आणि जाणवतो, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत ना. पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे आणि अग्नितत्व आहे. अग्नितत्व आहे म्हणजे टेम्परेचर आहे ना शरीराला. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत अग्नितत्व आहे. अग्नितत्व जर निघून गेलं, तर मग जलतत्व आणि
पृथ्वी तत्व उरेल, पण ते जे महाभूत आहे, जल महाभूत आणि पृथ्वी महाभूत त्याच्यामध्ये ते विलीन होऊन जाईल. आपण म्हणतो की नाही, की पंचतत्वामध्ये विलीन झालं त्यांचं शरीर वगैरे, तर बरोबर आहे. तर ही जी पंचमहाभूत आहेत त्यांच्यामध्ये हे शरीर विलीन होतं. ज्या क्षणी या देहामधनं मी चालला जाईन, त्याच्यानंतर मग लोक काय करतील या देहाचं? लोक त्याला जाऊन जाळून टाकतील. आहे की नाही? म्हणजे काय होईल, की पृथ्वी तत्व पृथ्वीमध्ये विलीन झालं, जलतत्व जलतत्वात विलीन झालं, वायुतत्व वायुतत्वात विलीन झालं, अग्नितत्व अग्नितत्वात विलीन झालं आणि आकाश तर काय कुठे जातच नाही. आकाशामध्येच तर हे सगळं होतंय की नाही? आकाश कुठे गेलं? आकाश जिथे होतं तिथेच आहे आणि त्यातले हे जे 4 एलिमेंट्स आहेत, महाभूतं, ही सगळी विखुरली. म्हणजे दे मर्ज्ड विथ द महाभूत. म्हणजे मी जे पंचमहाभूत एकत्रित करून ठेवलं होतं, म्हणजे आहे सध्या, ते सगळं प्रत्येक त्याच्या इंडिव्हिज्युअल एलिमेंटमध्ये चाललं जाईल. म्हणजे काय झालं? नष्ट थोडीच झालं. देहही नष्ट नाही झाला, फक्त ते इकडून-तिकडे चाललं गेलं. इट गॉट ओन्ली डिसिपेटेड दॅट्स ऑल. देह गेला कुठे? देह सुद्धा मरत नसतोच. ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. ट्रान्सफॉर्मेशन तर आत्ताही होतंय ना. तेच तर सांगितलं तुला. पण कसं आहे, की हे ट्रान्सफॉर्मेशन जरी माझ्या शरीरात घडत असलं, तरी देखील आतमध्ये कुठेतरी मी न बदलणारा आहे, ह्याची मला सारखी जाणीव होते ना. परंतु हा जो न बदलणारा मी आहे, तो जेव्हा ह्या बदलणाऱ्या गोष्टींसोबत तादात्म्य करतो, तेव्हा मग त्याला सुखाची आणि दुःखाची अनुभूती होते. असं होतं. आता चहा तुला आवडतो, छान आहे, पीत राहा, नो प्रॉब्लेम. आणि तू मला सांग, की चहा तुला आवडतो, पण तू एका वेळेस 1 कप चहा पिशील किंवा 2 कप पिशील मॅक्सिमम, पण 10 कप तू पिऊ शकते का? एका वेळेस नाही पिऊ शकत. तर ते सुख जे असतं ते चहामध्ये नसतं. चहा पिण्याची इच्छा माझ्या मनात झाली आणि मग मी चहा प्यायल्यामुळे ती इच्छा गेली. तर ती इच्छा जाण्यामध्ये किंवा इच्छा नसण्यामध्ये सुख आहे. सुख हे चहामध्ये नाहीये. सिमिलरली त्या प्राणायामामध्ये सुख आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु 24 तास तू प्राणायाम नाही करू शकत. पण जन्मापासून ते आत्तापर्यंत दर दिवसाला 24 तास तुझा श्वास सुरू आहे. त्याच्यापासून तुला कधी थकवा आला? त्याच्यापासून तुला कधी कंटाळा आला? थोडा वेळ थांबवायचंय? नाही. कारण की श्वास घेण्यामध्ये मी कर्ता नाहीये. श्वास घेणं हे मी करत नाहीये. श्वास हे निसर्गाच्या नियमांप्रमाणे होतंय. तर ज्या क्रियेमध्ये कर्ताभाव उत्पन्न होत नाही, जी क्रिया सहजपणे होते, त्याच्यामध्ये आनंद आहे. तर हे जेव्हा आपल्याला कळतं ना प्रज्ञा आणि आपण ह्या सहस्थितीमध्ये राहायला लागतो. त्याच्यानंतर असं लक्षात येतं, की अरे हा जो आनंद मी बाहेर शोधत होतो किंवा हे जे सुख मी बाहेर शोधत होतो, ते बाहेर नसून हे माझ्या आत आहे आणि हेच माझं खरं स्वरूप आहे. आणि ह्याला ना आदी आहे, ना ह्याला अंत आहे. म्हणजे काय, की न कधी नव्हतो आणि न कधी नसू. डबल निगेटिव्ह. मी नव्हतो अशा प्रकारचा अनुभव मला कधीच येत नाही किंवा मी नसणार आहे, होऊच नाही शकत. काळ जो असतो ना प्रज्ञा, हा काळ आपल्या आत असतो. आपण काळात नसतो. तुला उदाहरण सांगू? उदाहरण असं आहे, की आपण जेव्हा झोपतो ना रात्री रोज, त्याच्यानंतर उठतो तेव्हा आपण एक्झॅक्टली किती वेळ झोपलो होतो हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपली जी काळाबद्दलची कल्पना असते ती नाहीशी होते ना झोपेमध्ये. आता समजा मी झोपलो तेव्हा मी घड्याळात बघितलं रात्रीचे 10 वाजलेत किंवा 10:30 वाजले व्हॉटएव्हर. आणि मग मी सकाळी उठलो, मग बघितलं की हां, दिवसाचे 4, 4:30, पावणे 5 वाजलेत. मग मला लक्षात आलं की हां, मी एक 6 तास झोपलो. असं होतं. पण त्या 6 तासांचा अनुभव मला आला का? नाही आला. परंतु मी तर होतो ना तेव्हा. तर वेळ जी असते ना, म्हणजे काळ जो आहे, हा जो सापेक्ष काळ आहे, हा आपल्या आत असतो, आपल्या आत येतो आणि जातो. त्या काळाचं भान आपल्याला केव्हा होतं? जेव्हा आपण बदलाचा अनुभव घेतो तेव्हा. म्हणजे कसं असतं, की आधी आपण लहान असतो, शाळेमध्ये जातो, फ्रॉक वगैरे घातलेला असतो. नंतर मग मोठे होतो, मग आपलं लग्न होतं. आपण अजूनही फ्रॉक घातला तरी हरकत नाही. पण शरीर बदललं ना आपलं. तर हा जो बदल आपण बघितला किंवा अनुभवला,
त्याच्यावरून आपल्याला काळाचा अनुभव येतो. काळ ही अशी शक्ती आहे, की जी अशा प्रकारचा बदल घडवते. हा काळ आहे. परंतु मी महाकाळ आहे. माझ्यामध्ये हा सगळा काळ विसर्जित होतो. केव्हा? मी झोपतो तेव्हा, रोज रात्री. आणि मग केव्हा सुरू होतो? जेव्हा मी उठतो तेव्हा. तर सृष्टीची उत्पत्ती केव्हा होते? जेव्हा मी माझ्या देहाशी तादात्म्य करतो तेव्हा. तेव्हा या सृष्टीची उत्पत्ती होते. आणि ज्या क्षणी मी या देहाशी तादात्म्य माझं सोडून देतो, तेव्हा या सृष्टीचा लय होतो. असं होतं. ही बाहेरची जी सृष्टी आपल्याला दिसते त्याच्यावर आपण किती डिबेट करत राहू, की हे कधी सुरू झालं, बिग बँग किंवा आणखीन काही थिअरी असेल, ब्लॅक होल, व्हॉटएव्हर. असं बिसं काही नसतं. हे सगळं ब्लॅक होल आपल्या आत असतं. केव्हा? आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा उठतो, तेव्हा ती सृष्टी सुरू होते आपल्यासाठी. आपल्याला आपल्या अनुभवाच्या व्यतिरिक्त काही माहिती आहे का? काहीच माहिती नाहीये. मला जो अनुभव आहे तो तुला आहे का? नाहीये. तुला जो अनुभव आहे तो मला आहे का? नाहीये. आपला प्रत्येकाचा अनुभव आपला एकमेव द्वितीय युनिक असतो. आणि आपल्याला कधीही आपल्या नसण्याची जाणीव नसते. आपण नेहमीच असतो. म्हणजे आपण झोपेतही असतो, स्वप्नातही असतो, जागेपणी पण असतो. म्हणजे काय आहे, की जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था. ह्या तिन्ही अवस्था आपल्यामध्ये येतात आणि जातात. आपण नाही जात कुठे. मी जागा नाहीये. जागृतावस्थेचा अनुभव करतोय. मी जसा आहे तसाच आहे. जेव्हा अशा प्रकारचा बोध आपल्याला होतो आपल्या आतून, म्हणजे अगदी मूलभूत काय बोध आहे? मूलभूत बोध हा आहे, की मी आहे. माझ्या असण्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. आणि विकल्प नाहीये, म्हणजे देयर इज नो अल्टरनेटिव्ह. मी आहे किंवा मी नाहीये. असं आपण प्रसादला विचारलं कधी? प्रसाद जरा बघ तर मी आहे की नाही आहे? प्रसाद म्हणे तुला काय झालंय? तू काय चहाच्या ऐवजी दुसरं काही प्यायली का? असं विचारेल. तर असं आहे. माझ्या असण्याबद्दलचा माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा संदेह नाहीये. हे सत्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतंय, तो केवळ भास आहे. केवळ भास म्हणजे कसा? की जे काही घडतंय असं मला दिसतंय ना, ते मला तसंच्या तसं अनुभवायला येत नाहीये. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये जी संवेदना तयार होते, ती संवेदना मला अनुभवायला येते. म्हणजे आता मी तुझ्याकडे जे बघतोय ना, तर तुझा मला चेहरा दिसतोय खूप सुंदर. पण तू जशी आहे तशी किंवा तुझं जे चित्र आहे माझ्या स्क्रीनवरचं ते तर माझ्या डोक्यात नाही चाललंय ना. त्याचं प्रतिबिंब मला पडतंय माझ्या डोळ्यामध्ये आणि त्या प्रतिबिंबाचा मी अनुभव करतोय. तर जगाचा अनुभव आपल्याला केवळ प्रतिबिंब रूपानेच येत असतो. आणि आपल्या असण्याबद्दल आपल्याला कोणाला काही विचारण्याची गरज नाही. ते स्वयंसिद्ध आहे. ते सत्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका असेल किंवा ती गोष्ट असेल किंवा नसेल असं होईलच. म्हणजे तुझ्या दृष्टीने माझा हा देह किंवा मी जे तुझ्याशी बोलतोय आता, ते आत्ता आहे तुझ्यासमोर. पण आपला हा तास संपला की नसणार आहे. म्हणजे आहे किंवा नाही. ह्या 2 गोष्टी आपल्या व्यतिरिक्त आपण जे काही आहे असं बघत असतो किंवा ज्याचा अनुभव आपल्याला येत असतो, त्याच्याबद्दलच होतो. आणि त्याच्याबद्दल असा अनुभव होतोच. तर हे जे बदलणारं आहे, हे म्हणजे आत्ता सुरू होणारं आणि नंतर संपणारं. हे सगळंच्या सगळं मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ काय आहे, की खरंच नाहीये, परंतु ते आहे असं वाटतंय. हे मिथ्या आहे. ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ह्याच्याबद्दल 2, 3, 4 प्रकारांनी अर्जुनाला समजावून बघितलं, समजावून सांगितलं, परंतु त्याच्या डोक्यामध्ये ते काही शिरलं नाही. आपण ह्याच्यावर किती वेळ चिंतन करायला तयार आहे? म्हणजे जोपर्यंत हा विषय पूर्णपणे आपल्याला आत्मसात होत नाही, जेव्हा कळत नाही आणि आपल्या रोजच्या अनुभवावरून बघा ना, फार दूर जायची गरज नाहीये. सुख आणि दुःख हे ह्याच्याचमुळे होतं, की आपण स्वतःला अपूर्ण मानतो किंवा आपण स्वतःला परिच्छिन्न मानतो किंवा आपण स्वतःला वेगळं मानतो.
परिच्छिन्न म्हणजे सेपरेट. सो देर इज अ सेन्स ऑफ सेपरेटनेस आणि देर इज अ सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस, म्हणजे अपूर्ण मानला मी स्वतःला. मानलंच आहे, माहिती कुठे? अपूर्ण केव्हा मानलं? जेव्हा मी स्वतःला देह मानलं तेव्हा. तर देहामध्ये काय होतं? हे पहिले कुमारावस्था असते, नंतर मग युवावस्था असते, असं होतं ना. कौमारम यौवनम जरा सांगितलं ना भगवानाने. तर मी कुठे कुमार आहे, मी कुठे युवा आहे, मी कुठे प्रौढ आहे? नाहीच आहे. मला तू सांग की तू जेव्हा शाळेत होती आणि तू नंतर मग कॉलेजला गेली, मग तू शिकली, मग तुझं लग्न झालं, माझं तुला एक मुलगी आहे, तू आता माझ्याशी बोलते. तुझ्यामध्ये काय बदल घडलाय? काहीच नाही. तुझ्या असण्याबद्दलची जी जाणीव आहे तुझी, त्याच्यामध्ये काय बदल घडलाय? काहीच नाही. नथिंग. त्यामुळे ना कधी नव्हतो कधी, ना म्हणजे मागे कधी मी नव्हतो असं कधीच नाही झालं, आणि ना पुढे नसू कधी, असं आहे ना. असं आहे. तर ह्याच्यानंतरचा श्लोक घेऊ आपण आता. त्याच्यानंतरचा श्लोक जो आहे, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. वा, बऱ्यापैकी वाचता आलं मला. Those who are seers of the truth have concluded that of the non-existent, which is the material body, there is no endurance, and of the eternal, which is the soul, there is no change. This they have concluded by studying the nature of both. म्हणजे दोन्हींच्या स्वरूपाचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला तेच दिसेल ना. नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशही, निवाडा देखील संती ह्या दोहींचा अशा परी. आता हा देह अनित्य आहे हे कसं सांगितलं? मागच्या वेळेस आपण चिंतन केलं होतं बघ, की आपला देह जो आहे ना, काय आहे तर ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत. ठीक आहे. त्या अवयवांमध्ये कोशिका आहेत, सेल्स. त्या कोशिकांमध्ये मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स वगैरे वगैरे. त्या मॉलिक्युल्समध्ये ॲटम्स आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. त्यांच्यामध्ये मध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असं न्यूक्लियस आहे, आणि भोवताली इलेक्ट्रॉन्स आहेत, फिरत आहेत. तर सारखं बदलतंय ना हे. म्हणजे जर तुम्ही एखादा ॲटम बघितला तर त्या ॲटम मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात सारखे फिरत असतात ना. म्हणजे आत्ता ह्या क्षणी जसं दिसतंय तसं पुढच्या क्षणी नाहीये. त्यामुळे हे जे सारखं बदलत असतं, फिजिकल युनिव्हर्स इन्क्लुडिंग अवर ओन बॉडी, आपला देह आणि हे सगळं जग, हे सगळं अशाच प्रकारे असतं. तर हे सारखं बदलतंय ना. आज आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तरी तसंच आहे. परंतु मला तर स्वतःला कुठल्याच प्रकारच्या बदलाचा अनुभव येत नाहीये. तर जे न बदलणारं तत्व आहे ते मी आहे. आणि हे सगळ्या संतांनी सांगण्याची काय गरज आहे? आपण स्वतःचा अनुभव बघा ना. हाच तर माझाही अनुभव नाहीये का? हाच तुमचाही अनुभव नाहीये का? सगळ्यांचा अनुभव हाच आहे. तर ह्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं असेल तर आपण अनम्यूट करू शकता. शुभांगीताई, आपण स्वतःला अनम्यूट केलेलं आहे का? प्रज्ञा, तू स्वतःला तू काहीतरी म्हटलं होतं पुन्हा एकदा. प्रज्ञा, यू वॉन्ट टू से समथिंग एल्स? हो दादा. हा, बोल. मग मग पॉइंट आपण म्हणजे काय म्हणायचं आपल्याला याच्यावर? आपण म्हणतो म्हणायचं ठीक हे आहे आहे की की मी बदललो नाही, मी लहानपणापासून माझ्या देहामध्ये चेंज झाला, व्हॉटेव्हर, पण मी जे म्हणायचं आहे काय? ते माझ्यामध्ये काही बदल झाला नाही. हो, बट तर माझ्यामध्ये खरं एक्सपिरियन्सेस बदलले, तर म्हणजे माझ्यामध्ये माझ्या नॉलेजमध्ये, विजडममध्ये बदल झाला, आणि तो पॉझिटिव्हली पण असेल. पण तो वेअर आर वी हेडिंग टुवर्ड्स असं मला वेअर आर वी विचारायचं आहे. हेडिंग टुवर्ड्स? ओके. तर छान आहे प्रश्न हा, बरोबर आहे. तर आपल्याला जर हे समजलं तर मग काय करू आपण, की आपण सुखाच्या मागे जाणार नाही आणि दुःखापासून पळण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणजे कसं आहे की आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे इव्हन सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला करायला लागतात ना. सकाळी उठल्याबरोबर आपण शौच करतो, आपलं शरीर स्वच्छ करतो. तर ती काही फारशी आनंददायक घटना नसते, परंतु आपण ते करतो ना, कारण की त्याची आपल्याला सवय झाली. तर ज्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे, म्हणजे
युद्धामध्ये अर्जुनाला दुर्योधन दुःशासनाच्या व्यतिरिक्त भीष्म द्रोणांना देखील मारावं लागलं ना. तर त्याला ते फारसं सुखदायक नव्हतं. परंतु ते करण्याची गरज होती म्हणून करावं लागलं. कर्तव्य म्हणून करावं लागलं. सगळं करण्यामागचा उद्देश हाच आहे प्रज्ञा, की मला सुखी व्हायचंय किंवा मला सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. तर जोपर्यंत मी सुख हे बदलणाऱ्या वस्तूंमध्ये किंवा नाशवान वस्तूंमध्ये आहे असं मानत असतो, तोपर्यंत त्या वस्तूंमुळे मला दुःखाच्या शिवाय दुसरं काहीच प्राप्त होत नाही. म्हणजे जोपर्यंत मला एखादी वस्तू मिळालेली नाहीये, तोपर्यंत ती नाहीये म्हणून मी दुःखी आहे किंवा ती मिळवण्यासाठी मला जे कष्ट करावे लागतात, त्याच्यामुळे मला जो त्रास होतो, त्याच्यामुळे मी दुःखी आहे. ठीक आहे? म्हणजे नाहीये तोपर्यंत दुःखी आहे. नंतर ती मिळाली वस्तू. ती मिळाल्यानंतर ती टिकवून ठेवण्याचं टेन्शन आहे. आहे की नाही? किंवा ती गोष्ट चालली जाईल किंवा कोणी चोरून नेईल किंवा नेहमी राहील किंवा नाही, ह्या चिंतेने मला दुःख आहे. आणि जेव्हा ती वस्तू चालली जाते, तेव्हा तर दुःख आहेच. म्हणजे काय आहे, की ज्या वस्तूमध्ये सुख आहे असं मला वाटत होतं, तीच वस्तू माझ्या दुःखाचं कारण असते. हे जेव्हा मला कळतं, तेव्हा मला काय कळतं, की जी वस्तू काळामध्ये सुरू होते आणि बंद होते, त्या वस्तूमध्ये चिरंतन सुख नाही मिळू शकत. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हे कळण्याचा उद्देश आहे. तर हे जर आपल्याला कळलं आणि हा जर बोध आपण आपल्या चित्तामध्ये ठसवला, तर मग आपल्याला पुढे कसं जायचं हे कळेल. शुभांगीताई, मला असं वाटतं आपण अनम्युटेड आहात, तर आपल्याला काही बोलायचं आहे का? प्रज्ञा, तू पुन्हा अनम्यूट झालेली आहेस, तर तुला काही म्हणायचंय हो, पुन्हा? हो. आता हा जर का मी विचार एखादा माझ्या व्यक्ती जो माझ्यासाठी खूप जवळचा आहे, तो जेव्हा जातो, म्हणजे मग मी हे कसं रिलेट करणार त्या गोष्टीला? कारण दुःख तर होतच ना आणि तो इरिप्लेसेबल लॉस आहे. तो मी बरोबर ते आहे. सोडून देणं मला शक्य नाही. बरोबर आहे. तर कसं आहे पहा, की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा लॉस आपण जे म्हणतो, तर आपण ती व्यक्ती म्हणजे कोण आहे हेच नाही समजलो ना. आपण पंचमहाभूतांचं त्यांचं जे शरीर आहे ते म्हणजे ती व्यक्ती असं आपण समजलो ना. तसं नाही आहे. म्हणजे ती व्यक्ती त्या शरीरात आता नाहीये, त्या देहात आता नाहीये. परंतु त्यांच्यामधली जी ऊर्जा होती, ती तर तशीच आहे ना. आणि त्यांना तू तुझ्यामध्ये त्यांचं जे प्रतिबिंब पडलं होतं आत्तापर्यंत, त्या प्रतिबिंब रूपांनीच तर ओळखतेस ना. तुला ती व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये जशीच्या तशी तर कधीच येत नाही. त्यांच्या असण्याचा जो काही अनुभव तुला आहे, तो तुझ्या आतमध्ये आहे ना. तर त्यांचा जो पंचमहाभूतांनी तयार झालेला देह आहे, त्यातली जी पंचमहाभूतं होती, ती सगळी पंचमहाभूतांमध्ये विलीन झाली. ठीक आहे, ते कुठेच नाही गेलं. आणि त्यांची जी स्मृती तुझ्याजवळ आहे, ती तर कधीच जाणार नाही ना. ती तर तुझ्यामध्ये आहेच. म्हणजे तुला ती व्यक्ती जशी तुला बघण्याची सवय होती तशी दिसणार नाही. पण हा देहाचा धर्म आहे. म्हणजे ती व्यक्ती गेली तर गेली, आपण पण तर जाणार आहे. आपण पण तर जाणार आहे म्हणजे हा देह नष्ट होणार आहे. आपण ना कुठे जातो ना कुठे येतो. जाणं येणं सगळं आपल्यामध्ये चाललेलं असतं. तर असं आहे. त्यामुळे मेल्या जिताविषयी शोक ज्ञानवंतन जाणती, असं म्हणतात ना विनोबा. तर जर आपल्याला कळलं हे, की जे जात आहे ते फक्त शरीर आहे. आपण ना कुठे जातो ना कुठे येतो. मग त्याच्यानंतर शोक नाही होणार. म्हणजे ठीक आहे, आता काय मला सांग, की जी व्यक्ती गेली आता तुम्ही काय करणार त्याच्याबद्दल? आपण काही नाही करू शकत. त्यामुळे आत्ता जी परिस्थिती आहे ती ॲक्सेप्ट करण्यावाचून आपल्याजवळ दुसरा काही पर्याय आहे का? नाहीये. त्यामुळे जी आहे परिस्थिती ती आपण धीराने आणि विथ डिग्निटी ॲक्सेप्ट करायची असते. अजून काही नाही. हेच म्हणतात, "मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखता." सुख आणि दुःख दोन्ही होईल. शीत आणि उष्ण दोन्ही होईल. पण त्या दोघांनाही सहन करायचं. म्हणजे जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात होती, देअर वॉज अ नाईस वॉर्म्थ ऑफ दॅट पर्सन इन अवर लाईफ. त्यांच्या असण्याची ऊब होती माझ्या आयुष्यामध्ये. परंतु आता ती व्यक्ती नाहीये. तर ठीक आहे. भगवंताची इच्छा आहे. नाही का? पण तुम्ही जे म्हणालात, की
म्हणजे आपण त्या त्या गोष्टीला असं लांबून बघता यायला पाहिजे, की त्या गोष्टींनी दुःख पण नको व्हायला, पण सुख नको व्हायला. करेक्ट. म्हणजे काय होईल, की सुखामध्ये डिटॅचमेंट सुखाचे असायला पाहिजे. प्रसंग, हां, बरोबर आहे. सुखाचे प्रसंग आपल्या आयुष्यात येतील, परंतु त्याच्यामुळे आपण हुरळून जाणार नाही. आपण सुख देखील पचवायला धीर लागतो. सुख पचवणं सोपं नाहीये. म्हणजे बघ, तू आता समजा एखादी टेनिसची मॅच बघितली का ती विम्बल्डन वगैरे मध्ये? समजा एखादा चांगला शॉट मारला किंवा आपण एखादी मॅच जिंकलो तर ये वगैरे अशा प्रकारचं करतं. इव्हन क्रिकेटमध्ये तसंच होतं. एखादी विकेट मिळवली तर तो बॉलर किती खुश होतो, किंवा जर बॅट्समनने सिक्स मारला तर हां, त्याला खूप छान वाटतं. पण जो बॅट्समन आउट झाला तर तो स्वतःची बॅट स्वतःच तिथे आपटतो आणि तोडतो सुद्धा. किंवा विम्बल्डनमध्ये तो रॅकेट पण तोडतो. तो रॅकेट तोडणारा आमच्या जमान्यामध्ये जॉन मॅकेंद्रो खूप फेमस होता. त्यांनी मला माहित नाही किती रॅकेट्स तोडल्या असतील. खूप राग यायचा त्याला. म्हणजे काय आहे, की माझ्या मनासारखं जर नाही झालं तर मला खूप राग येतो. आणि माझ्या मनासारखं जर झालं तर मला खूप चांगलं वाटतं. त्याच्यामध्ये कर्तेपणाचा अहंकार असतो. म्हणून आपल्याला तो प्रॉब्लेम होतो. जोपर्यंत मला असं वाटत असतं, की हे सगळं जे होतंय माझ्या आयुष्यामध्ये ते मी करतोय. ह्या कर्तेपणाच्या अहंकारामुळे मग आपल्याला सुख आणि दुःख, लाभ-हानी, जय-पराजय हे सगळं होतं ना. परंतु जर मला हे लक्षात आलं, की इथे कर्ता करविता परमात्मा आहे, मी नाहीये. मी फक्त त्याच्या हातातलं एक उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे मला त्यांनी जसं वापरायला हवं आहे तसं त्यांनी वापरून घ्यावं आणि मी फक्त स्वतःला तयार ठेवेन त्याच्यासाठी. सो आय वॉन्ट टू बी प्रिपेअर्ड ॲट ऑल टाईम्स टू कॅरी आउट माय स्वधर्म. माझा स्वधर्म पार पाडण्यासाठी मी नेहमी तयार असणं, हे मी करणं अपेक्षित आहे. असं जेव्हा आपण करू, तेव्हा माझंही आयुष्य व्यवस्थित चालेल आणि समाजाचं आयुष्य देखील व्यवस्थित चालेल. राइट आणि रिस्पॉन्सिबिलिटी. 100% अग्री. हां, यू एग्री? 100% अग्री. आता ह्या विषयावर आपण बोलतो आहोत, चिंतन करतो आहोत, तर आपण राइट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज बद्दल बोलू. म्हणजे हक्क आणि कर्तव्य. ठीक आहे? तर माझा अधिकार केवळ माझ्या कर्तव्यावर आहे. ठीक आहे? आणि माझं कर्तव्य जर मी व्यवस्थित पार पाडलं, तर तुझा हक्क राखला जातो. हे मानवी जीवनाचं मूलभूत तत्व आहे. कळलं? परंतु जर मी माझ्या हक्कासाठी भांडलो, तर मग काय होईल, की मी माझं तर कर्तव्य करणारच नाही. मी तुला तुझंही कर्तव्य नाही करू देणार. मग मी बंद करीन, हरताळ करीन, मोर्चा काढीन, असं करीन, तसं करीन. चक्का जॅम, भारत बंद, महाराष्ट्र बंद, अशा प्रकारचे धंदे मी करीन. कारण की मी हक्क आणि कर्तव्य ह्याच्यामध्ये गोंधळलोय. हक्क जो असतो ना, तो इतर लोकांचा हक्क कसा पूर्ण होईल, ते मी बघायचं असतं. मी जर माझं कर्तव्य व्यवस्थित केलं, तर तुझा हक्क सांभाळला जातो आणि तू जर तुझं कर्तव्य व्यवस्थित केलं, तर माझा हक्क सांभाळला जातो. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर आपण मनुष्य म्हणवून घेण्याचे लायक आहोत. नाहीतर नाही आहोत. असं आहे. हक्क आणि अधिक हक्क आणि कर्तव्य. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं आहे आणखीन? मी फक्त प्रज्ञाशीच बोलतोय आज. ऑलमोस्ट पाऊण तास झालं प्रज्ञासोबतच माझं चिंतन सुरू आहे. आणखीन कोणाला काही बोलायचं आहे का? म्हणजे असं नको वाटायला कोणाला, की शी हॅज ग्रॅब्ड मी, असं नाहीये. तिला होते प्रश्न म्हणून मी तिच्या प्रश्नांची उत्तर दिली. परंतु इतरांना जर काही चिंतन करायचं असेल तर आपण बोला ना अवश्य. ह्या विषयावर कोणाला काही बोलायचंय? व्हॉट इज परमनंट आणि व्हॉट इज नॉट परमनंट. नित्य काय आणि अनित्य काय? तर नित्य म्हणजे मी आहे आणि अनित्य म्हणजे माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतं आहे ते अनित्य आहे. पण जे अनित्य आहे असं मला वाटतं आहे, ते मला केवळ प्रतिबिंब रूपानेच अनुभवायला मिळतंय. आणि ते सत्य नाहीये. कारण की ते सारखं बदलतंय. तर त्याच्यामध्ये जर माझं तादात्म्य असलं किंवा त्याच्यात जर माझी आसक्ती असली, तर मला दुःखाच्या व्यतिरिक्त माझ्या वाट्याला काहीच नाही येऊ शकणार. असं होईल ना? भगवंत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत, की ज्या गोष्टीविषयी शोक करण्याची आवश्यकता नाहीये, त्या गोष्टीविषयी तू कृपा करून शोक करू नकोस. कारण की तू नव्हता असं कधीच नव्हतं आणि तू असणार नाहीस असं कधीच असणार नाहीये.
आणि इथे तू जे सगळं बघतोय ते पण त्यातलं जे तत्व आहे ते असणार आहे. देहरूपानी किंवा जीवरूपानी ते तुला पुन्हा दिसणार नाहीत, असं होईल. त्यामुळे तू कृपा करून शोक करू नकोस जे बदलत आहे त्याच्याविषयी. असं आहे. तर ह्याच्या नंतरचा श्लोक घेऊ आपण. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशमवयवस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. ठीक आहे, आता मी हे बरोबर उच्चारण केलं असेल मी आशा करतो. That which pervades the entire body you should know to be indestructible. No one is able to destroy that imperishable soul. जाने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू, नाश त्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके. जाने हे व्यापिले सर्व, तर आपलं जे खरं स्वरूप आहे, आपलं जे आत्मस्वरूप आहे किंवा आपली जी आपल्या असण्याबद्दलची जाणीव आहे ती सर्व व्याप्त आहे. सगळ्यांना त्यांनी व्यापलेलं आहे. आपल्याला जगाचा अनुभव कुठे येतो? म्हणजे जगामधलं सगळ्यात कोपऱ्यावरचा दुसरा कुठला तारा असेल किंवा कुठला ग्रह असेल त्याचं ज्ञान होतं कुठे आपल्याला? तो असेल ग्रह किंवा तारा तिकडे आकाशात. परंतु त्याची जाणीव तर आपल्याला आपल्या मनातच होते की नाही? तर आकाशापेक्षाही मन सूक्ष्म आहे. म्हणजे कसं की पृथ्वी ही सगळ्यात स्थूल, जड, ग्रोसेस्ट. त्याच्यापेक्षा सूक्ष्म जल, पाणी. त्याच्यापेक्षा सूक्ष्म अग्नी. त्याच्यापेक्षा सूक्ष्म वायू. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आकाश. आणि त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आपलं मन. कारण की आपलं मन सगळ्यांना ग्रहण करू शकतं ना. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आपल्याला इंद्रियांनी पंचमहाभूत आपल्याला अनुभवायला आली. पण ह्यांना सगळ्यांना ग्रहण करणारं आपलं मन आहे ना ह्याच्याभोवती, ह्याच्या मागे. तर ते जास्त सूक्ष्म आहे आणि जे जास्त सूक्ष्म असतं ते जास्त व्यापक असतं. तर मन हे आकाशापेक्षाही जास्त व्यापक आहे. बाहेर जे आपल्याला दिसतं आकाश ते ऍक्च्युली फिजिकल आकाश ज्याला आपण म्हणून त्याला म्हणतात भूत आकाश. ह्याच्या आधी आता मला असं वाटतं प्रकाश वॉन्टेड टू टॉक अबाउट द आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक ताप. तर हे जे आधिभौतिक आहे जग, ते आधिभौतिक जग आपल्याला अनुभवायला कुठे येते? आपल्या आतमध्ये येते ना. आपलं मन त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त व्यापक आहे. आणि त्या मनाला जी चेतना प्रकाशित करते ती त्याच्यापेक्षा जास्त व्यापक आहे. आणि त्या चेतनेला जे प्रकाशित करता येते जे चैतन्य आहे, शुद्ध चैतन्य, ते असीमित, अपरिमित, अनादी आणि अनंत आहे. ते आपलं खरं स्वरूप आहे. तर आपण जेव्हा तिथपर्यंत मागे 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 येत जातो आणि आपल्याला त्या स्वरूपाची जाणीव होते, त्याच्यानंतर काय होतं की हा जो सगळा खेळ चाललेला आहे आपल्या अनुभवामधला, तो आपण जसा सिनेमा बघतो ना तशा प्रकारे अनुभवतो आणि त्याचा आपल्याला आनंद पण होतो. परंतु आपण त्याच्यामध्ये अडकत नाही, असं होतं. तर अशा प्रकारे आपल्या खऱ्या स्वरूपाची, खऱ्या पूर्णपणे संपूर्णपणे व्यापक अनंत अशा स्वरूपाची जर आपल्याला झलक जरी मिळाली ना छोटीशी, तरी सुद्धा काय होईल की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आकर्षण नाही वाटणार. आसक्ती तर अजिबातच नाही वाटणार. आकर्षण जरी वाटलं तरी सुद्धा आसक्ती नाही वाटणार. म्हणजे काय होईल की समजा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आकर्षण वाटलं आणि आपण ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ती नाही मिळाली तर दुःख नाही होणार. हे दुःख होईल पण दुःखी नाही होणार. आपल्याला हे कळेल की हा हे असंच आहे, अनित्य आहे. आगमा पायिनो नित्यास तांस्तितिक्षस्व भारत. म्हणजे मला जे वाटतं सारखं की जग अमुक अशा प्रकारे चालावं, तसं माझ्या मताप्रमाणे चालत नाही ना कधीच. कुणाच्याच मताप्रमाणे चालत नाही. माझा तुझ्यावर काय कंट्रोल आहे? माझा फक्त माझ्यावर कंट्रोल आहे. परंतु ह्याच्यामध्ये देखील शरीरामध्ये बदल सारखे घडत असतात. तर मग जेव्हा बदल घडतात तेव्हा मी त्यांना साधारण संतुलनात आणण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे काय की भूक लागली तर मी खातो आणि खाऊन झाला की मग थांबतो पुन्हा पुन्हा एकदा भूक लागेपर्यंत असं होतं. थकवा आला तर झोपून जातो, पण परमनंटली झोपू म्हणता नाही शकत ना. आपण उठतो मग पुन्हा असं होतं. जाग येते, जाग आलं की मग पुन्हा आपली कामं सुरू व्हायची. तर जागे असताना जागृतावस्थेमध्ये आपण जर आपली कामं कर्तव्य बुद्धीने त्याच्यामध्ये भक्तिरस ओतून आनंद प्रगट करत समाज पुरुषाच्या किंवा ईश्वराच्या चरणी अर्पण करण्यासाठी जर केली, स्वतःचा स्वार्थ न बघता, तर जे काही कर्म घडेल आपल्या हातून त्याला आपण कर्मयोग म्हणू. कारण की त्याच्यातून आपल्याला चित्तशुद्धी होईल. हा या सगळ्या कर्मयोगाचा सिद्धांत आहे. म्हणजे पहिले 6 अध्यायापर्यंत भगवान कर्माबद्दलच बोलतात ना. कारण आपण स्वतःला देह मानून घेतलेला आहे. ठीक आहे, देह मानलेला आहे, नो प्रॉब्लेम. तू देह मान स्वतःला, देहबुद्धीने कर काम. पण मग देहाने तुला काम करणं भाग आहे, तर कर काम. पण मग कसं करायचं? तर ह्या सगळ्या कंडिशन्सनी. मग तो कर्मयोग होईल, असं होईल. अपर्णाताई, आपल्याला काही विचारायचं आहे किंवा बोलायचं आहे? जर सांगायचं नाही, असेल तर. काही नाही. थँक्यू. ठीक चाललंय ना? पटतंय ना ठीक जे चाललंय, सांगितलं जातंय छान ते? चाललंय, छानच चाललंय. वंडरफुल. तर आणखीन काही कोणाला समजा काही विचार व्यक्त करायचे असले तर आपण करू शकतोस. म्हणजे फक्त मीच नको बोलायला. अनघाताई, काही बोलायचंय? वृषालीताई, बोला. आपण आपल्याला 4 गोष्टींमध्ये मानतो की हे मी आहे असं. म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी. त्याच्यामध्ये माझा हात तुटला तरी पण मी आहेच. म्हणजे ते असल्यावर माझं अस्तित्व अवलंबून नाहीये. बरोबर. बुद्धी सुद्धा मला पूर्वी नव्हती, आज मला कळतंय, किंवा आता मला माझी बुद्धी भ्रष्ट झालीये हे सुद्धा कळणारा तो मी आहे. बरोबर. आणि माझं मन आता इथे आहे आणि पुढच्या क्षणाला दुसरीकडे आहे हेही समजणारा मीच आहे. बरोबर आहे. सो आता तो साक्षी जो आहे, जो हे सगळं बघतोय, त्याच्याच बद्दल हे बोलणं चाललंय का? सध्या तरी त्याच्याच बद्दल चाललेलं आहे. बरं, का मी हा आणखीन त्या साक्षीत्वाच्याही पलीकडचा आहे? मी त्या साक्षीत्वाच्याही पलीकडचं आहे. साक्षीमध्ये काय झालं की साक्षी आणि त्याला जे दर्शन होत आहे ते, ह्या दोन मध्ये द्वैत आहे ना. तर ह्याचा सगळा जो विचार आहे तो 15व्या अध्यायात भगवान करतात. म्हणजे साक्षी आणि समोरचं जग, ह्या दोघांनाही आधार देणारं जे तत्व आहे ते मी आहे. साक्षी जो आहे तो विज्ञानमय कोशात आहे. बरोबर. ठीक आहे ना. तर आपलं जे खरं स्वरूप आहे ते ह्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. म्हणजे त्याच्याबद्दल बोलता नाही येऊ शकत, बोलता येणं शक्य नाही. म्हणजे जेव्हा आपण बोलतो आहोत ना, तेव्हा बोलण्यातून निर्देश होऊ शकतो की हे ह्या दिशेने जर गेलं तर अशा प्रकारचा अनुभव येऊ शकतो. आणि तो अनुभव आपण प्रत्येकाने घेऊन बघावा. किंवा हे जर लक्षात आलं, आत्ता जरी अनुभव नसला तरी सुद्धा केवळ हे श्रद्धेने आपण स्वीकारलं की हां, माझं खरं स्वरूप हे असंच आहे, याची मला आत्ता प्रत्यक्ष जाणीव होत नाही किंवा अनुभव होत नाहीये. परंतु हे असंच असलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी किंवा ह्या अनुसंधानामध्ये सतत राहण्यासाठी मला जे काही करण्याची आवश्यकता आहे, ते सगळं मी नित्यनेमाने करत राहीन, अशा प्रकारचा निश्चय जेव्हा आपण करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने ही गीता आपण आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये उतरवलेली आहे आणि मुरवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं आपल्याला समजायला हरकत नाही. तर त्याच्यासाठी हे बरोबर. चिंतन सुरू आहे. म्हणजे आपण हा जो प्रश्न विचारला हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि आपण ह्या दिशेने वाटचाल करतोय आता सध्या. तर तशा प्रकारे जर आपण वाटचाल करत राहिलो, तर आपल्याला सगळ्यांना तसा अनुभव येईल ह्याच्याबद्दल अनेक संत महात्म्यांनी खात्री देऊन ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पण खात्री बाळगावी, अनुभव नसला तरी, असं आहे. अनघाताई, आपल्याला काय बोलायचंय? आपण जे मध्यंतरी बोललो होतो एकदा की मीच बोलत राहण्यापेक्षा
थोडं एक 5-5 मिनिटांनी आपण ब्रेक घ्यावा आणि बघावं की कोणाला काही याच्याबद्दल बोलायचं असेल, चिंतन करायचं असेल तर फार उत्तम होईल. मी इथे माझ्याजवळ चॅटमध्ये प्रकाश रानडे आणि प्रदीप कर्वे या दोघांनी काहीतरी लिहिलं. मी प्रकाश रानडे यांच्याशी बोललेलो आहे ऑलरेडी. प्रदीप कर्वे, आपण जर अनम्यूट केलं स्वतःला आणि सांगितलं तुम्ही एक स्वरसवही विदुषोपी तथारूढो भिनिवेशः पातंजल आणि काही ठिकाणी तथारूढोच्या ठिकाणी तत्वनुबंधो असा पाठभेद आहे. मला संस्कृत खरंच येत नाही आणि जर संस्कृतबद्दल आपण काही प्रश्न विचारला तर मला ते सांगता येईल किंवा नाही याच्याबद्दल मला शंका आहे. परंतु आपल्याला जो रोजचा अनुभव येतो त्याच्या आधारावर जर आपल्याला उत्तर शोधायचं झालं तर ते चिंतन आपण इथे करू शकतो. असं आहे. तर उत्तम, आपला तास संपत आलेला आहे. तर जर आणखीन कोणाला काही चिंतन करायचं नसेल तर आपण आता इथे थांबू आणि मग पुढच्या शनिवारी पुन्हा याच्या पुढचा भाग घेऊ. तर आपण सगळे लोक इथे आलात आणि शांत चित्ताने माझ्यासोबत एवढं चिंतन केलं त्याच्याबद्दल मला समाधान आहे, आनंद आहे आणि आपले धन्यवाद. आपण पुन्हा भेटू लवकरच. नमस्कार.